Good morning, everybody. I am Dr. Priyamvada Dinesh Bhatt, Assistant Professor in English, and this is the third part of filmmaking of the lesson Filmmaking by Satyajit Ray. This is BA Part 1 English syllabus of Amravati University, and I request all the students of BA Part 1 semester first to watch this video very carefully and like it, and please subscribe it. Let us start today. The striving to find a balance between means and ends applies particularly to a place like Bengal, where the smallness of the market and the circumstances of distribution provide an automatic check on the technical expansion. Writer says that to make the balance or the balancing of the means and ends is a very difficult job in the field of filmmaking, and writer says that the striving to find a balance between means and ends is really very difficult in the place like Bengal, where the market was small and where there was automatic check on all the technical expansion. लेखक म्हणतात आहे की कलकत्त्यासारख्या ठिकाणी मुंबईमधलं फिल्म मेकिंग जे क्षेत्र आहे, फील्ड आहे, हे अतिशय ॲडव्हान्स्ड आहे. तिथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. मद्राससुद्धा अतिशय ॲडव्हान्स्ड असं फिल्म मेकिंगसाठीचं क्षेत्र होतं, परंतु कलकत्ता हे फिल्म मेकिंगमध्ये थोडंफार माघारलेलंच क्षेत्र होतं, आणि त्याच्यामुळे लेखक असं म्हणतो की बंगालसारख्या ठिकाणी जेव्हा फिल्म बनवायला एखादा डायरेक्टर जातो तर तेव्हा जमा खर्चाची तोडमिळवणी करणं हे तर त्याला अतिशय कठीण असतंच, पण जे काही टेक्निकल असिस्टन्स त्याला लागत असतं ते सुद्धा तिथे मिळणं फार कठीण होतं. फॉर इन्स्टन्स, व्हेन इन 1962 आय डिसाइडेड टू मेक ए फिल्म इन कलर, I had to plan the whole thing in terms of shooting on location, because it is not worthwhile for studios here to employ the number of lights needed for shooting interiors. Writer says that it was really very difficult to shoot a film in little backward Bengal film industry. So that when in 1962 he decided to shoot his first color film. At that time he selected all the outdoor scenes for that film, because if he decides to shoot the film inside the studio, then he needed number of bright lights, and it was not possible for him. If I wanted to shoot a color film in studio, I would probably have to do it Bombay and Madras. The cost would be too high for a Bengali film, and one would have to think in terms of Hindi or Tamil. लेखक असं म्हणत आहे की बंगालमधलं फिल्म इंडस्ट्री ही मुंबई किंवा मद्रासमधल्या फिल्म इंडस्ट्रीपेक्षा थोडीफार माघारलेली, चांगलीच माघारलेली होती. तिथे टेक्निकल असिस्टन्ससुद्धा लवकर मिळू शकत नव्हतं, किंवा डायरेक्टरच्या डोक्यात ज्या काही कल्पना होत्या त्या कल्पनासुद्धा त्याला लवकर अंमलात आणू शकत नव्हता तो बंगालमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये. ती थोडीशी माघारलेली होती. त्यामुळे लेखक असं म्हणतात आहे की जेव्हा लेखकांनी 1962 साली पहिली आपली रंगीत फिल्म बनवायचं ठरवलं, तेव्हा त्याला जास्तीत जास्त आउटडोअर सीनचाच सहारा घ्यावा लागला, कारण की इनडोअर सीन जे स्टुडिओमध्ये शूट करावे लागले असते आणि तिथे मोठ्या लाईट्सची आवश्यकता होती, भरपूर लाईट्स पाहिजे होते, आणि हे लाईट्स काही बंगालमध्ये अवेलेबल होणं शक्य नव्हतं. मग जर लेखकाला आपली बंगाली भाषेमधली फिल्म, रंगीत फिल्म त्याला बनवायची होती, सहजपणे जर त्याला बनवायची होती तर ती त्याला कुठे बनवता आली असती? मद्रासला किंवा बॉम्बेला. त्या काळामध्ये मुंबईला बॉम्बे म्हणायचे आणि चेन्नईला मद्रास असं नाव होतं, तर बॉम्बे आणि मद्रासला त्याला बनवावी लागली असती. पण बंगाली भाषेतली फिल्म मुंबईला किंवा मद्रासला जाऊन बनवणे ही गोष्ट अतिशय महागडी होती. आय बिलीव्ह it is impossible to make a good film in a language one is not fluent in. I see little chance of that happening. It is as simple as that really. लेखक असं म्हणत आहे की मग जर मुंबईला त्याला शूटिंग करायचं असेल किंवा मद्रासमध्ये त्याला शूटिंग करायचं असेल तर त्याची फिल्म कोणत्या भाषेत पाहिजे होती? मग हिंदीमध्ये किंवा तमिळ भाषेमध्ये जर फिल्म असती तर या दोन ठिकाणी हे शूटिंग फारच सहज रीतीने झालं असतं.
सगळं टेक्निकल असिस्टन्स मिळालं असतं, इनडोअर शूटिंग आउटडोअर शूटिंग सगळं सहज रीतीने पार पडलं असतं. परंतु लेखक असं म्हणतात आहे की एखादा डायरेक्टर ज्या भाषेमध्ये फ्लुएंट असतो त्या भाषेमध्येच तो ती फिल्म छान रीतीने बनवू शकतो. जी भाषा त्याला येत असते त्या भाषेमध्येच तो स्वतःच्या भावभावना, त्याला जे काही मेसेज लोकांना द्यायचा आहे तो मेसेज तो चांगल्या रीतीने सांगू शकतो, असं लेखकाचं मत होतं. लेखक हा हिंदीमध्ये पण फ्लुएंट नव्हता, तमिळमध्ये पण फ्लुएंट नव्हता. लेखक हा बेंगॉली लँग्वेजमध्येच, बिईंग ए बेंगॉली पर्सन, बेंगॉली लँग्वेजमध्येच तो फ्लुएंट असल्या कारणाने त्यांनी बंगालीमध्येच सगळ्या आपल्या फिल्म बनवल्या. टॉकिंग ऑफ मीन्स अँड एंड्स, I think the primary reason why the new wave films have that rough edge to them is that they cannot afford the polish. लेखक आता असं म्हणत आहे की when we compare the art film with the commercial film or professional films, at that time we see a difference of polish in them, poshness in them, and that is only because of the lack of money. लेखक म्हणत आहे की जेव्हा आपण कोणतेही कमर्शियल सिनेमे पाहतो की जिथे फेमस ॲक्टर्स असतात, प्रसिद्ध हिरो हिरोईन्स असतात, सुंदर गाणे असतात, सुंदर सिनरी असते, श्रीमंती दाखवलेली असते, हे सिनेमे पाहताना आपल्याला वेगळं वाटतं. आणि त्याचवेळी एखादी आर्ट फिल्म जेव्हा आपण पाहतो तर तेव्हा त्यातलं बॅकग्राऊंड आपल्याला वेगळं वाटतं, आर्टिस्ट त्यातले नवीनच असतात. तर हा सगळा जो पॉलिशचा फरक आहे हा का बरं पडतो, तर हा फरक पडतो की त्या फिल्म मेकरजवळ पुरेसा पैसा नसतो. कमर्शियल फिल्म मेकर जवळ भरपूर पैसा अवेलेबल असतो, पण आर्ट फिल्म डायरेक्टरजवळ मात्र पैशांची नेहमीच कमतरता असते. पॉलिश इज रिअली अ मॅटर ऑफ टाईम अँड इन फिल्म्स ॲज वी ऑल लर्न सूनर ऑर लॅटर टाईम इक्वेट्स परफेक्टली विथ मनी. आणि लेखक असं म्हणतो की काळाबरोबर सगळं योग्य जरी होत असलं तरी आर्ट फिल्म डायरेक्टरला पैशांची कमतरता नेहमीच फेस करावी लागते. With true Gallic flair, the new wave has turned this lack into a virtue. आणि मग लेखक म्हणतो की आर्ट फिल्म बनवणारे जगातले जेवढे लोक आहे, मग फ्रान्समधले असो, इटालीमधले असो किंवा अमेरिकेमधले असो, हॉलिवूडमधले असो, लेखक म्हणतो की ह्या सगळ्या आर्ट फिल्म डायरेक्टरसमोर हा प्रश्न नेहमीचाच आहे की लॅक ऑफ मनी. त्यांच्याजवळ पैसाच नसतो पुरेसा की ते एवढं सगळं चांगलं बनवू शकतील, फेमस ॲक्टर्स घेऊ शकतील, चांगलं बॅकग्राऊंड ठेवू शकतील, याच्यासाठी त्यांच्याजवळ पैसाच नसतो. आणि मग काय झालं, न्यू वेव फिल्म्स, नवीन एक फिलॉसॉफी अशी आली की आपण काय करायचं, हे लॅक ऑफ मनी जो आहे तर ह्याला आपण दोष न मानता आपण हा जो लॅक आहे, ही जी कमतरता आहे ही आपण कशामध्ये बदलायची, व्हर्च्यूमध्ये बदलायची, अशी एक वेव आली. असा एक नवीन विचार निर्माण झाला की लॅक ऑफ मनी हाच एक गुण आहे या आर्ट फिल्मचा, आणि इतक्या कमी पैशामध्ये ही आर्ट फिल्म अतिशय सुंदर रीतीने बनलेली आहे हेच लोकांना दाखवायचं आहे. हा एक नवीन विचार प्रवाह या आर्ट फिल्मच्या क्षेत्रामध्ये निर्माण झाला. दे हॅव डन अवे बोथ विथ कन्व्हेन्शनल स्टोरी अँड कन्व्हेन्शनल स्टाईल. इफ Jules at Jim set out to tell a conventional story, one would be merely irritated by the jump cuts and freeze frames and handheld shots that jag its counters. Truffaut is far too sensible an artist to do that. We may not identify or sympathize with the droll waywardness of its characters, but there is no denying its stylistic consistency and therefore its validity as a work of art. लेखक असं म्हणत आहे की ही जी पैशांची कमतरता आहे याचाच उपयोग या सगळ्या आर्ट फिल्म डायरेक्टरनी एक गुणधर्मामध्ये केला. आणि या कमीत कमी पैशामध्ये जर त्या डायरेक्टरला, आर्ट फिल्म डायरेक्टरला आपला मेसेज लोकांपर्यंत जर पोचवायचा असेल तर याचं सगळ्यात उत्तम माध्यम म्हणजे त्या फिल्ममध्ये, आर्ट फिल्ममध्ये काम करणारे ॲक्टर्स. तर हे ॲक्टर्सची कला, त्यांचं ॲक्टिंग इतकं उच्च दर्जाचं असलं पाहिजे की जेणेकरून काय झालं पाहिजे की त्यांनी आपल्या ॲक्टिंगमधून डायरेक्टरला काय म्हणायचं आहे ते सांगू शकले पाहिजे. त्याच्यामुळे या आर्ट फिल्ममध्ये असे नाच गाणे,
किंवा फायटिंगचे सीन किंवा लोकांना इंटरेस्ट क्रिएट होईल अशा प्रकारचे धाडधाड असे सीन्स असे अजिबात नसतात. तर याच्यामध्ये कोणते सीन्स असतात, कोणतं काय सांगितलं असतं, तर ह्या ॲक्टर्स आपल्या ॲक्टिंगमधूनच सगळ्या भावभावना व्यक्त करतात. अतिशय उत्तम दर्जाची ॲक्टिंग असते आणि त्याच्यामधून ती स्टोरी अतिशय उत्तम रीतीने मांडलेली असते. आणि हे आर्टिस्टिक काम करणारे ॲक्टर्स हे सुद्धा अतिशय भावनाप्रधान अशा प्रकारचे असतात की जे आपल्या ॲक्टिंगमधून डायरेक्टरला काय मांडायचं आहे ते उत्तम रीतीने मांडतात. आणि अशा प्रकारे पैशांची कमतरता हा जो एक लॅक्युना असतो त्या लॅक्युनाचं एका गुणामध्ये व्हर्च्यूमध्ये रूपांतर करायचं असं जे एक नवीन थॉट वेव होती, नवीन विचार प्रवाह या फिल्म मेकिंगमध्ये, आर्टिस्टिक फिल्म मेकिंगमध्ये आला होता, त्याचा उपयोग अतिशय चांगल्या रीतीने हॉलिवूडमधल्या फिल्म्सनी, इटालीमधल्या फिल्म्सनी आणि फ्रान्समधल्या फिल्म्सनी करून घेतला. ऑफ द अदर मेजर युरोपियन फिल्म मेकर्स, अँटोनिओनी डिस्प्लेज ए रेअर इकॉनॉमी ऑफ मीन्स. आता दुसरा एक युरोपियन फिल्म मेकर, एक डायरेक्टर होता अँटोनिओनी. तर यांनीसुद्धा अतिशय कमी साहित्यामध्ये अतिशय उच्च दर्जाच्या फिल्म बनवल्या. ॲट हार्ट ही इज ए क्लासिसिस्ट. द स्ट्रक्चर ऑफ हिज स्टोरीज रिव्हेल्स दॅट ऑन द सरफेस हिज फिल्म्स आर स्टार्क अँड डिव्हॉइड ऑफ फ्रिल्स. आता ह्याच्या ज्या फिल्म्स होत्या अँटोनिओनीच्या, तर ह्या सगळ्या क्लासिक फिल्म होत्या आणि ह्या सगळ्या फिल्म्समधून त्यांनी आपल्या स्टोरीजमधून, ॲक्टरच्या ॲक्टिंगमधून त्याला जे म्हणायचं ते सांगितलं होतं आणि तिथे पॉम्प अँड शो याच्या फिल्ममध्ये अजिबात नव्हता. फिलिंग्ज आर म्युटेड अँड देअर इज जेन्युइन अटेम्प्ट ॲट ए रिव्हेलेशन ऑफ स्टेट्स ऑफ माइंड थ्रू ॲक्शन अँड बिहेवियर. आणि बस फक्त ॲक्टिंगवर भर अँटोनिओनीनी दिला होता आणि हे सगळे ॲक्टर्स जे होते ते त्यांच्या डोक्यामध्ये काय चालू आहे, त्यांना काय सांगायचं आहे हे स्वतःच्या ॲक्शन आणि बिहेवियरमधूनच दाखवत होते. अँटोनिओनीज फिल्म्स स्टँड फॉर or fall on the degree of conviction achieved in their human relationship. ह्युमन रिलेशनशिप्स कशा असतात किंवा कशा असायला पाहिजे किंवा जे काही या डायरेक्टरला अँटोनिओनीला सांगायचं होतं ते त्यांनी ॲक्टर्सकडून त्यांच्या कलेमधून हे सगळं दाखवून दिलं. आता दुसरा डायरेक्टर आहे फेलिनी. फेलिनी फ्रॉम द सेम कंट्री इज ए रोमॅन्टिक अँड ॲट द अदर एक्स्ट्रीम फ्रॉम अँटोनिओनी. अँटोनिओनी एवढाच फेलिनीसुद्धा ग्रेट होता, पण अँटोनिओनीचं फिलॉसॉफी ऑफ लाईफ वेगळी आणि फेलिनीची वेगळी. आय एम इक्लेक्टिक इनफ टू बी एबल टू ॲडमायर बोथ, ऑल्दो आय फील दॅट विथ हिज वायडर sympathies, his wit and his greater vitality and optimism, Fellini will have a longer creative life than Antonioni. लेखक असं म्हणतो की अँटोनिओनी हा डायरेक्टर म्हणून अगदी वेगळा होता, फेलिनी हा डायरेक्टर म्हणून अगदी वेगळा होता. दोघांमध्ये वेगवेगळे गुणधर्म होते आणि दोघांनी अतिशय यशस्वी अशा प्रकारच्या आर्ट फिल्म, अतिशय वाखाणण्याजोग्या आर्ट फिल्म बनवल्या आणि हे दोघंही डायरेक्टरमधले वेगवेगळे गुणधर्म यांची प्रेज करण्या इतकं लेखकाजवळ डोकं निश्चितच होतं असं लेखक म्हणतो. दिस ब्रिंग्स मी टू द सेकंड क्वेश्चन दॅट द इंटरव्ह्युअर्स लाईक टू पुट मी अँड दॅट इज हू हॅज इन्फ्लुअन्स्ड यू मोस्ट इन युअर वर्क. आणि लेखक म्हणतो की मुलाखतकार, इंटरव्ह्यू घेणारे नेहमी दुसरा प्रश्न त्याला विचारतात, तो म्हणजे की तुम्हाला सर्वात जास्त इन्फ्लुअन्स कोणत्या डायरेक्टरने केलं, तुमच्यावर कोणत्या डायरेक्टरचा सर्वात जास्त प्रभाव आहे. लेखक असं म्हणतो की काही असं सांगता येत नाही इतक्या लोकांमधून. अँटोनिओनी त्याला आवडत होता, हा डायरेक्टरचा त्याच्यावर प्रभाव होता. दुसरा प्रभाव होता फेलिनी नावाच्या डायरेक्टरचा. लेखक म्हणतो 10 years ago, my stock answers to this was a series of 3 or 4 names that I felt the questionnaire was anticipating. त्या मुलाखतकाराला, इंटरव्ह्यू घेणाऱ्याला जे उत्तर अपेक्षित असायचं त्या प्रकारचं 4-5 लोकांचे नावं लेखक सांगायचा की ह्या मोठ्या मोठ्या आर्ट फिल्म डायरेक्टरचा माझ्यावर प्रभाव आहे. ते कोण होते? फ्लॅहर्टी होता अँड रेनॉयर अँड डॉन्स्कॉय. फ्लॅहर्टी बिकॉज ही मेड फिल्म्स अबाउट रुरल फोक, Renoir because he was a humanist and had made The River in Calcutta 2 years before I started Pather Panchali, and Donskoy because he had made the Gorky films so similar in their ingredients to Pather Panchali. लेखक 10 वर्ष आधीपर्यंत असं उत्तर द्यायचा
की फ्लॅहार्टी त्याला खूप आवडतो, फ्लॅहार्टी नावाचा फिल्म डायरेक्टर, कारण त्यांनी सगळ्या फिल्म कशा बनवल्या, व्हिलेजर्सवर बनवल्या, व्हिलेजमध्ये बनवल्या, म्हणून त्याला आवडतो. रेनॉयर त्याला आवडतो कारण त्याचा मानवतावादी दृष्टिकोन त्याच्या फिल्ममधून व्यक्त होतो आणि त्यांनी द रिव्हर नावाच्या फिल्मचं शूटिंग कलकत्त्यामध्ये केलं 2 वर्षापूर्वी. पथेर पांचालीच्या 2 वर्षाआधी त्यांनी हे शूटिंग कलकत्त्यामध्ये केलं, म्हणून त्याला तो आवडतो. तिसरं, डॉनस्कॉय आवडतो कारण मॅक्झिम गॉर्कीच्या लिटरेचरवर त्यांनी फिल्म बनवल्या आणि त्या पथेर पांचालीशी मिळत्या जुळत्या त्यांची स्टोरीज आहे, म्हणून त्याला तो आवडतो असं लेखकाला वाटतं. तर असं उत्तर लेखक याच्या आधीपर्यंत देत होता. आफ्टर ए टाईम आय गॉट ए लिटिल टायर्ड ऑफ द नोईंग नॉड दॅट ग्रीटेड माय ॲन्सर. मग लेखक काही वर्षांनी ही बिकेम टायर्ड ऑफ गिव्हिंग दिस ॲन्सर. ऑफ लेट आय हॅव स्टार्टेड टू नेम क्लासिकल संस्कृत ड्रॅमॅटिस्ट and 18th century German composers. Then the writer started to give the answer that who influenced him greatly. He used to tell the names of some Sanskrit dramatists and 18th century German composers. Sometimes for a change I mentioned the author of the book on which the film under discussion is based as a dominant source. आणि काही वेळेला मग लेखक सांगायचा की सध्या जी फिल्म तो बनवत असेल ती फिल्म ज्या गोष्टीवर आधारित आहे त्या तो लेखकाचं नाव सांगून द्यायचं की ह्या लेखकाने मला इन्फ्लुअन्स केलं आहे, किंवा कधी सांगायचं की संस्कृत नाटककारांनी इन्फ्लुअन्स केलं आहे, कधी सांगायचं 18व्या शतकातले जे जर्मन साहित्यिक होते त्यांनी मला इन्फ्लुअन्स केलं आहे. असं वेगवेगळे उत्तरं तो आता द्यायला लागला. नाऊ ऑल दीज ॲन्सर्स आर पार्शली ट्रू. लेखक म्हणतो की हे सगळे ॲन्सर्स खरे आहेत, याच्यात खोटं काही नाही आहे, पण पूर्ण 100% लेखक एकाच डायरेक्टरने इन्फ्लुअन्स झाला आहे किंवा 100% संस्कृत ड्रॅमॅटिस्टचाच लेखकावर इन्फ्लुअन्स आहे असं अजिबात नव्हतं. फ्लॅहार्टी झाला, रेनॉयर झाला, डॉन्स्कॉय झाला, अँटोनिओनी झाला, फेलिनी झाला, या सगळ्यांचा प्रभाव लेखकावर होता. संस्कृत ड्रॅमॅटिस्टचा प्रभाव होता, जर्मन साहित्यिकांचा प्रभाव लेखकावर होता. ज्या स्टोरीवर ज्या नॉव्हेलवर तो वर्क करत असायचा त्या लेखकाचा सुद्धा त्याच्यावर त्या काळामध्ये प्रभाव असायचा. अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या प्रभावांमधून लेखक हा आपल्या फिल्म निर्माण करत असे. नो फिल्म मेकर वर्किंग इन द ॲडव्हान्स्ड स्टेज ऑफ द सिनेमाज डेव्हलपमेंट कॅन डिनाय दॅट ही हॅज लर्नेड फ्रॉम द पास्ट मास्टर्स ऑर इव्हन प्रेझेंट वन्स. कोणताही फिल्म डायरेक्टर हा जुन्या प्रसिद्ध फिल्म डायरेक्टरच्या प्रभावामध्ये असतो, समकालीन फिल्म डायरेक्टर्सच्या प्रभावामध्ये निश्चितच तो असतो. बट व्हॉट वन रिअली ॲब्सॉर्ब्स फ्रॉम द फिल्म मेकर्स आर द एक्सटर्नल्स ऑफ टेक्निक. आणि लेखक म्हणतो की दुसऱ्या फिल्म डायरेक्टरकडून जर काही शिकण्यासारखं असेल तर ते त्यांची फिलॉसॉफी तर कोणाला शिकता येत नाही, प्रत्येकाची फिलॉसॉफी वेगवेगळी असते, पण दुसऱ्या फिल्म डायरेक्टरपासून जर काही शिकण्यासारखं असेल तर ते फक्त टेक्निक असतं, की ह्या डायरेक्टरने कोणतं टेक्निक वापरलं आणि आपण कोणतं टेक्निक वापरायचं, हाच फक्त फरक असतो. आणि त्या टेक्निकचा इन्फ्लुअन्स मात्र जबरदस्त असतो. द लाइटिंग ऑफ ए पर्टिक्युलर क्लोजअप that sticks in the mind, the placing of the camera for a particular grouping, cutting back and forth from face to face in a scene of dialogue, all these one may notice and store up at the back of one's mind, just as a writer would note a striking turn of phrase in another writer. आता पहा लेखक काय म्हणतो की दुसऱ्या फिल्म डायरेक्टरचं टेक्निक हे मात्र लक्षात घेण्यासारखं असतं की या प्रसिद्ध डायरेक्टरने या प्रसिद्ध फिल्ममध्ये कोणत्या टेक्निकचा उपयोग केला, म्हणजे लाईटिंग कसं दिलं आहे कोणत्या सीनमध्ये, त्याच्यानंतर कॅमेरा पर्टिक्युलर सीनसाठी कॅमेरा कोणत्या अँगलला लावलेला आहे, त्यानंतर ग्रुप शॉट घ्यायचा असेल ग्रुप लोकांचा तो कसा घेतला आहे, कोणता सीन कुठे कट केला आहे, त्यानंतर डायलॉगचा सीन आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचा चेहरा कसा दाखवून ते कसं जोडण्यात आलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या डायरेक्टरची फिल्म पाहताना लेखक म्हणतो की त्या आपोआप लक्षात येत जातात, त्या स्ट्राईक होत जातात की हा सीन या डायरेक्टरने खूप छान घेतला, इथे कॅमेरा खूप छान प्लेस केला, इथे लाईटिंग खूप छान दिलेलं आहे. अशा प्रकारे या ज्या गोष्टी आहे या लेखक म्हणतो की ह्या विचारात घेतल्या जातात, की ज्याप्रमाणे एखादा लेखक जो असतो हा लेखक ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या साहित्यामधल्या स्ट्रायकिंग फ्रेजेस त्याच्या लक्षात येतात तर तसंच अगदी फिल्म डायरेक्टरचं सुद्धा आहे. बट व्हॉट वन नोट्स अँड ॲडमायर्स पर्टिक्युलरली इन अ डायरेक्टर इज हिज ॲटिट्यूड, the reflection of the man himself and his sympathies, which puts a distinctive stamp on his work, on his chosen theme as well as on the manner of its unfolding.
हिअर लेट मी डिग्रेस अँड रिलेट ॲन इन्सिडंट. आणि मग लेखक काय म्हणत आहे की पण खऱ्या अर्थाने दुसऱ्या फिल्म डायरेक्टरचं काही जर ॲडमायर करायचं असेल, कशाचं कौतुक करायचं असेल, तर ती त्याची फिलॉसॉफी आणि त्याचा ॲटिट्यूड, ती फिलॉसॉफी मांडण्याची त्याची पद्धत आणि त्याचा ॲटिट्यूड हे नक्कीच आपल्याला ॲडमायर करावं लागेल. त्याला त्या पर्टिक्युलर फिल्ममधून काय मेसेज द्यायचा आहे, तो मेसेज त्यांनी कशा प्रकारे दिला आहे, तो अनफोल्ड कसा केलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी खरोखर विचारात घेण्यासारख्या असतात असं लेखक म्हणतो. In 1958, I was invited to attend a film seminar at the Flaherty's place in Vermont in the United States. आता मग फ्लॅहर्टी नावाचा एक जो प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर होता युनायटेड स्टेट्स किंवा अमेरिकेमधला, तर त्याच्या घरी एका मोठ्या पार्टीला त्यांनी लेखकाला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं. मिसेस फ्लॅहर्टी had read somewhere of her husband's influence on my work and was already an admirer of पथेर पांचाली. फ्लॅहर्टी हा लेखकाचा सुद्धा अतिशय आवडीचा असा एक फिल्म डायरेक्टर होता आणि त्याचा इन्फ्लुअन्स लेखकावर होता असं त्यांनी कुठेतरी सांगितलं होतं. आणि ते नेमकं या फ्लॅहर्टीच्या पत्नीनी मिसेस फ्लॅहर्टीनी वाचलं होतं. आणि पथेर पांचाली हा सिनेमा त्या मिसेस फ्लॅहर्टीला सुद्धा अतिशय आवडला होता. शी टोल्ड मी दॅट द फिल्म हॅड द अनमिस्टेकेबल रिंग ऑफ ट्रूथ in it and then asked me how I had handled the people, the children, the old auntie and so forth, and whether I faced the same problems as her husband did. आणि मग त्या पार्टीमध्ये मिसेस फ्लॅहर्टी discussed with the writer about the film पथेर पांचाली. She praised that film very much and she said that there was really a truth in the philosophy of the film. She also loved the background of Pather Panchali, the villages in Bengal very much, and she asked the director Satyajit Ray that how he handled all the characters of Pather Panchali, the children, the old auntie, and how did he do that, if he had faced the same problems as Mr. Flaherty used to face while filming the art films. It was not easy to bring myself to break her illusion, but I did. आणि त्यानंतर लेखक असं म्हणतात आहे की मिसेस फ्लॅहर्टी ज्या जोरदार मोठ्या प्रभावाखाली होते की त्या फिल्ममधले ते आर्टिस्ट, त्यांच्याकडून तुम्ही इतकं काम सुंदर कसं करून घेतलं, कोण होते ते आर्टिस्ट, तुम्हालासुद्धा तेच प्रॉब्लेम आले का की जे फ्लॅहर्टीलासुद्धा फिल्म बनवताना येतात. ह्या सगळ्या गोष्टी तिचा जो भ्रम आहे हा कसा तोडावा हे लेखकाला वाटलं, पण लेखकाने तिला खरं सांगितलं. आय टोल्ड हर दॅट नन ऑफ द मेन ॲक्टर्स केम फ्रॉम दॅट विलेज ऑर फ्रॉम एनी विलेज फॉर दॅट मॅटर. तिला असं वाटत होतं की ते सगळे खेड्यातून आलेले लोक आहे आणि खेड्यातल्या मुलांकडून, खेड्यातल्या त्या आंटीकडून या लेखकाने काम करून घेतलं. लेखक म्हणे की असं अजिबातच नव्हतं, कारण त्या फिल्ममधले ते मुलं किंवा ती वृद्ध म्हणजे मध्यमवयीन स्त्री, ती आंटी जी होती, हे कोणीच खेडूत नव्हते, व्हिलेजमधले नव्हते किंवा कोणत्याच व्हिलेजमधून ते आलेले नव्हते. द चिल्ड्रन वी आर स्टडिंग इन ए स्कूल इन कॅलकटा. ते जो अपू आणि त्याची बहीण होते हे कलकत्त्यामधल्या एका इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत होते. एकदम स्मार्ट मुलं होते आणि त्यामुळे ते खेड्यातल्या मुलांचं काम सहज करू शकले. द मदर हॅड ए मास्टर ऑफ आर्ट्स डिग्री. त्यांची जी आई झालेली होती तर ती MA झालेली होती आणि अशा प्रकारे सुशिक्षित होती, कलकत्त्यामधली स्त्री होती. अँड द ओल्ड आंटी, आणि ज्या वयस्कर प्रौढ आंटीचं काम ज्या स्त्रीने केलं होतं ती कोण होती, हॅड बीन ऑन द प्रोफेशनल स्टेज. ती नाटकांमधली कलाकार होती. त्यामुळे या सगळ्यांकडून काम करून घेणं लेखकाला अतिशय सोपं गेलं होतं. It took me quite a while to convince Mrs. Flaherty that in films it was the end result that mattered, and the fact that the characters were faked implied no lack of sympathy for the people portrayed. आणि लेखकाने मिसेस फ्लॅहर्टीला हे समजावून सांगितलं की कोणत्याही फिल्ममधला एंड रिझल्ट हा जास्त महत्त्वाचा असतो आणि त्यातले जे कॅरेक्टर्स असतात तर ते त्या फिल्ममधले कॅरेक्टर रंगवत असतात. प्रत्यक्षात त्या ॲक्टरचा आणि फिल्ममधल्या कॅरेक्टरचा काही संबंध नसतो, ते फक्त ती ॲक्टिंग त्या फिल्ममध्ये करत असतात. 10 years of film making has taught me above anything else not to make a fetish of anything. लेखकाला हे समजून आलं एवढ्या फिल्म मेकिंगच्या अनुभवावरून की अतिशयोक्तीपूर्ण काहीच करायचं नाही. आय एन्जॉय वर्किंग विथ नॉन ॲक्टर्स, बट आय ऑल्सो एन्जॉय पुटिंग प्रोफेशनल्स अँड
non-pros together and watch the non-pros acquire confidence from the professionals and professionals benefit from the artless simplicity of the non-pros. आजपर्यंतच्या फिल्म मेकिंगच्या अनुभवामध्ये लेखकांनी प्रोफेशनल ॲक्टरसोबत काम केलं, नॉन प्रोफेशनलसोबत काम केलं, प्रोफेशनल्स आणि नॉन प्रोफेशनल यांना एकत्र आणून काम केलं. मग प्रोफेशनल लोक ज्या कॉन्फिडन्सने काम करतात तो कॉन्फिडन्स नॉन प्रोफेशनल कसे शिकतात ते त्यांनी पाहिलं. नॉन प्रोफेशनल लोक जे असतात ते फार साधेपणाने काम करतात, ते प्रोफेशनल लोक कसं शिकतात हे त्यांनी पाहिलं आणि हे सगळं त्यांनी खूप एन्जॉय केलं. आय लाईक वर्किंग ऑन लोकेशन्स इव्हन इंटेरियर्स. लेखक म्हणतो की आउटडोअर शूटिंगवर काम करणं त्यांनी एन्जॉय केलं. त्याचप्रमाणे इनडोअर शूटिंग स्टुडिओमधलं सुद्धा शूटिंग त्यांनी एन्जॉय केलं, त्याला आवडलं. But I know now that with an imaginative art director and an observant cameraman, it is possible to fake interiors so that the shrewdest professional eye is fooled. आणि लेखकाला हे कळलं की एखादा जर डायरेक्टर अतिशय हुशार असेल आणि कॅमेरामन जर अतिशय हुशार असेल तर ह्या दोघांच्या मदतीने अतिशय सुंदर असा सिनेमा साधारण बॅकग्राऊंडमध्ये सुद्धा आपण बनवू शकतो. कमी मीन्समध्ये कमी प्रॉपर्टीमध्ये सुद्धा अतिशय चांगली आर्ट फिल्म बनवू शकतो हे लेखकाला कळून आलं होतं.